सर, तुम्ही नाराज झालाय आणि अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय, काय भावना आहे? मी उमेदवारी अर्ज भरायच्या दिवसापर्यंत शेवटच्या अर्धा तासापर्यंत मी कुठल्याही पक्षाची उमेदवारी घेतली नव्हती आणि मी फक्त फॉर्म भरून ठेवला होता. माझी अपेक्षा होती की काहीतरी निर्णय होऊ शकेल, कारण की वारजा परिसरात एकमेव माझा प्रभाग असा आमचा प्रभाग आहे की 4 मधले 3ही उमेदवार आयात करण्यात आले, राष्ट्रवादी किंवा घड्याळ किंवा तुतारी या गटातनं. आणि त्या ठिकाणी एकच सीट वाचली, ती सुद्धा SC असल्यामुळे वाचली. मग अशा वेळी आमच्याकडे पर्याय नव्हता की भारतीय जनता पार्टी ज्या घरात आपण काम केलंय त्या घरातली लोकांनी माझं काम पाहिले आणि तीच लोक जर आपल्यावर अन्याय करत असतील तर माझ्याकडे पर्याय नव्हता. मला शेवटच्या अर्धा तासात उमेदवार AB फॉर्म मिळाला आणि मी तो भरला आणि अशा पद्धतीत मग मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी घेतली. अजित पवारांची तुम्ही भेट घेतली, अजित पवारांकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं? काय ना, अजितदादांनी प्रभागाची सर्व माहिती घेतली आणि अजितदादांच्या कानावर त्यांच्या पक्षाचे लोक कोण कोण गेले हे माहिती होतं, पण दादांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. सगळ्यात महत्त्वाचं, मला त्यांनी वेळ दिला, जो की तो माझ्या पक्षातल्या लोकांकडे मला तो अपेक्षित होता, तो मला थोडा सुद्धा मिळाला नाही. पण अजितदादांनी मला पूर्णपणे 1 तास दिला आणि त्यामुळं मी समाधानी आणि मी आज घड्याळाच्या उमेदवारीवर इलेक्शन करतोय. का तुम्हाला काय वाटतं भाजपकडनं का डावललं जाते? ते पण निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत, ज्यांनी भाजपसाठी काम केलंय, भाजपला कुठेतरी आज जर जो मोठा पक्ष आहे तर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळून बनवलंय, का त्यांना डावललं जातं? आमचा प्रश्न हाच आहे की आम्ही जर 12 वर्ष ग्रासरूटला काम करतोय आणि आम्ही पक्षाने काय सदस्य नोंदणी असेल, पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम असतील, पक्ष संघटना असेल, पक्ष संघटना करत असताना पदाधिकारी देणं असणे, बूथ समिती असेल, बूथ अध्यक्ष असेल आणि जे राष्ट्रीय कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे ते माझ्या फेसबुकवर सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं अकाउंटवर, तर ते सगळे केलेले आहेत. मग असे असताना सुद्धा आम्ही कुठं कमी पडलो हाच तर आम्हाला मोठा प्रश्न आहे. का आम्ही फक्त आमच्या स्थानिक आमदारांना धरून कामं केली, तो वरच्यांना राग होता, का वरच्यांच्या पाया नाही पडलो तो राग होता, मला काहीच कळलं नाही. ऍटलिस्ट मला त्यांनी एकदा बोलून सांगायला पाहिजे, बाबा तुझं हे चुकलंय, तू दुसऱ्या मार्गाने तुझं काम कर. परंतु कुठल्याही प्रकारची माझी दखल घेतली नाही. हेच माझं दुःख आहे आणि काय कारण काय माहित, मला अजूनपर्यंत कळलं नाही की माझं तिकीट का कापलंय. कुणासोबत चर्चा केली? भाजपच्या कोणत्या नेत्यांसोबत, त्यांचे स्थानिक नेते आहे किंवा तुमची कुणासोबत चर्चा झाली का की का तुम्हाला डावललं गेलं? मी आमचे 2-3 आमदार आहेत त्यांची भेट घेतली. त्या बिचाऱ्यांनी संघटन टिकाव म्हणून चांगलं मला त्यांनी चांगल्या पद्धतीत समजून पण सांगितलं, त्यांनी पण प्रयत्न केले, पण त्यांचे सुद्धा प्रयत्न फोल ठरल्यानंतर असं काय, भारतीय जनता पार्टी ही विस्थापित लोकांची पार्टी मी समजत होतो. भारतीय जनता पार्टी OBCचा मान देणार, OBCचं सगळा मान राखणारी पार्टी असं मी समजत होतो. परंतु इथं काय झालं की बाबा माझ्यावर अन्यायच केला गेला. इथं प्रस्थापितांना पक्षात घेतलं गेलं. प्रस्थापित जे होते 2-2, 3-3 टर्म निवडून येतात त्यांना पक्षात घेतलं आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्याला डावललं. हे दुःख आहे आणि हे दुःख मी जे काही ते माझ्या पक्षाचे आमदार असतील, शहराध्यक्षांनी पण माझं चांगल्या पद्धतीत ऐकून घेतलं. त्यांनी पण, परंतु काही मंडळींच्या काही हातात नसतं. कोणाच्या हातात होतं तुम्हा सर्व मंडळींना माहिती आहे. त्या लोकांच्या डोक्यात माझ्याबद्दल काय राग होता ते मला अजूनपर्यंत कळलं नाही. कोणत्या प्रभागामध्ये तुम्ही इच्छुक आहे, म्हणजे कोणत्या प्रभागामध्ये लढणार आहे तुम्ही, आणि ते जे स्थानिक तिथले लोक आहेत ते आहेत का तुम्हाला, तुमचा सपोर्ट करतात इतका की तुम्ही अजित पवार गटात प्रवेश केला? मला सांगायला आनंद वाटतो की मी ही भूमिका घेत असताना की मी माझं काय चुकलं, जेव्हा पत्र टाकलं तेव्हा कित्येक लोकांनी मला फोन करून मला आधार द्यायचा प्रयत्न केला, फोन केला. सोशल मीडियाला तुम्ही गेलात तर तिथं पहा, मला जेवढे मेसेज आले ते मी 150-200 मेसेज माझ्या स्टेटसला ठेवले होते, ते लोकांनी वाचले. मी लोकांना विचारलं की आता मी काय केलं पाहिजे, तर मला बहुतेक लोकांनी सांगितलं की बाबा जर तुला भारतीय जनता पार्टी कमळ चिन्ह मिळत नसेल तर आपल्या लोकांनी गेल्या लोकसभेला घड्याळाला मतदान केलेलं आहे, तू अजितदादा गटात प्रवेश कर आणि घड्याळ चिन्ह घे. त्यांचा तो आवाज मी ऐकला आणि दादांची भेट घेतली आणि दादांनी मला घड्याळ चिन्ह दिलं. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील पत्र पाठवले, काय त्या पत्रात म्हटले त्यांना? आम्ही इथली झालेली जी काही आमची व्यथा आहे
ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली. आम्ही गेल्या 12-13 वर्षापासून जे काम करतो, आम्ही कसं संघटन उभं केलं, आम्ही कोणकोणत्या इलेक्शनला कसं काम केलं, बूथ एजंट, बूथ पोलिंग एजंटच्या बाहेर निवडणुकीच्या वेळेला जे बाहेर बूथ लागतात, जिथं खरी भांडणं होतात कार्यकर्त्यांमध्ये, जिथं बूथ लागत नव्हते अशा ठिकाणी बूथ लावून रोष घेतला स्थानिक लोकांचा, स्थानिक राजकीय लोकांचा. तेव्हा भारतीय जनता पार्टीची ताकद नव्हती. आणि अशा वेळी जर आमचं कोण ऐकत नाही, आम्ही एवढं काम केलेलं आणि इथले नेते लोक सुद्धा ऐकत नाही, तर आमच्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आदरणीय पंतप्रधान मोदीजींना पत्र पाठवण्याशिवाय. आता नरेंद्र मोदी वाटतंय तुमची जी दखल घेतील ह्या पत्राची? नरेंद्रजी मोदी खूप मोठी व्यक्तिमत्व आहे. त्यांना देशाचं काम आहे. ते वाचतील नाही वाचतील याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली हे मला समाधान राहील. आणि इथून पुढच्या राजकीय कारकिर्दीत मला मी माझी बाजू कुठंच मांडली नाही आणि माझ्यावर अन्याय झाला तर मी कुठं बोललो नाही, ही जी खंत राहील ती मला खंत वाटणार नाही. तर हे होते किरण बारटक्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी जी कामं केलेली आहे त्या पत्रामध्ये त्यांनी जे कामं केलेली आहे ते सर्व सांगितलेलं आहे. आणि मला कोणतीही खंत वाटू नये पुढच्या माझ्या प्रवासामध्ये, म्हणून मी हे पत्र पाठवले आहे, हे त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अँकर.